आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं कर्णबधीर मुलांचं या ठिकाणी आंदोलन सुरूच असल्याचं बघायला मिळते। पुण्यातून या क्षणाची एक महत्त्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय। तर दिलीप कांबळे आज या मुलांची आंदोलकांची या ठिकाणी भेट घेणार आहेत। तर आंदोलकांचा समाज कल्याण कार्यालयासमोर ठिय्या सुरूच असल्याचं बघायला मिळते। तर दिलीप कांबळे आज या आंदोलनकर्त्या मुलांची भेट घेणार आहेत। तर साधारण सकाळी 10 वाजता ते आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी दाखल होतील। आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असून या ठिकाणी ठिय्या दिल्याचं बघायला मिळते। तर पुण्यामध्ये आपण पाहतोय कर्णबधीर मुलांचं अशा प्रकारे आंदोलन सुरू असून दिलीप कांबळे आज त्यांची भेट घेणार आहेत। अद्वैत मेहता आपल्याला अपडेट देण्यासाठी थेट पुण्यातून आपल्या सोबत आहेत। अद्वैत, काय या क्षणाचे अपडेट पुण्यातून? स्वाती, पहाटे 3 वाजता दिलीप कांबळे येऊन गेले, परंतु संवादक नसल्यामुळे चर्चा होऊ नाही शकली। 10ला परत येतात। तस्लीम आपल्या सोबत आहेत संवादक। काय झालं, रात्री 3 वाजता दिलीप कांबळे आले होते, पण चर्चा होऊ शकली का? देखिए, कल वो रात में 2:30 बजे के लगभग यहाँ पर आए थे चलकर, और हम तो सारे यहीं पे थे, कुछ लोग सो रहे थे। जब वो यहाँ आए तो उन्होंने हमसे बात करने की कोशिश की। हम उन्हें साइन लैंग्वेज में समझा रहे थे, बट उनको कुछ समझ में नहीं आया। मतलब वो, हम तो डेफ है ना, उनसे बात कैसे करेंगे? उनको कैसे, अभी जब बात नहीं किया, उनको ये समझ में आना चाहिए था ना कि जब वो आ रहे हैं तो एक इंटरप्रेटर अपने साथ लेकर आए। वो क्या सोच कर आए थे यहाँ पे, हमसे बात कैसे करेंगे? तो फिर वो चले गए और फिर 10 बजे आने वाले हैं। सुबह 10 बजे वो आएंगे यहाँ पर, बस इतना ही कहा। आणि तुम्ही ठाम आहात की तुम्हाला चर्चा नको, तुम्हाला निर्णयच पाहिजे, जीआरच पाहिजे? हाँ जी, चर्चा नहीं चाहिए, चर्चा नहीं चाहिए। अब मीटिंग 5 सालों से यही कर रहे हैं, सेम चीजों के ऊपर, वो भी। और अभी वो दिलीप कांबळे आते हैं यहाँ पे, उनके साथ हमें मीटिंग नहीं करनी है। हमें उनको वो फाइनल डिसीजन, हमारा जीआर चाहिए। अगर हमें जीआर नहीं मिलता है, हम यहीं पे रुकेंगे। अब उसके बाद जाएंगे, हम फिर से रोड पे निकलेंगे। ठीक है, फिर से मारना है हमको, फिर से मारो, फिर से यही चीज करेंगे। रात्रभर काय केलं मुलांनी? कारण उपाशी आहेत मुलं आणि इथंच झोपलेले आहेत रस्त्यावरती। हाँ, सारे के सारे यहीं पे सोए हुए थे। उन्होंने खाना नहीं खाया है, चाय नहीं, सिर्फ पानी है। पानी वो लोगों ने पी रहे हैं, और हाँ, हमने भी कहा है कि एटलीस्ट पानी पिए सब लोग। और यहाँ पे वो यहीं पे सो रहे हैं, कुछ नहीं किया। दिलीप कांबळे काय निरोप घेऊन आले होते? खरोखर तुम्ही जसं म्हणताय की त्यांना कळायला पाहिजे होतं की त्यांनी एक संवादक आणायला पाहिजे होता, त्यामुळे त्यांनी येऊन रात्री एवढा काही फायदा नाही झाला। क्या फायदा हुआ? कोई नहीं था। देखो, वो तो आए, एक तो अच्छा खासे मोटे खासे हट्टे खट्टे हैं, बट हाँ, ये कहेंगे कि वो जो मीडिया के हमारे भाई है, उन्होंने हमारे हमें मदद की थोड़ा सा, उनकी मतलब ट्रांसलेशन के लिए। बट उनको जब देखिए, ये कोई नहीं होते से इनको जिम्मेदारी समझ में, वो हमारे साथ आए। बट अत्यंत असंवेदनशील आहे। मला सगळं कालपासून अत्यंत असंवेदनशीलपणे वागतंय सरकार जे आहे ते। तुमच्या ज्या भावना आहेत त्या कळतच नाहीयेत। हाँ, नहीं समझ में आ रही है उनको हमारी भावना। आता तुमचा काय अजेंडा आहे? बैठक हमने देखा, सारे पुलिस वाले हैं, कुछ आरपीएफ वाले, और वो मतलब मिलिट्री के भी कुछ लोग हैं। क्यों यहाँ पे रखे हैं? हम लोग यहाँ पर आए हैं, इतनी तकलीफ में है, बट उनको ये समझ में नहीं आ रहा है। इंटरप्रेटर नहीं। किती बांधव जखमी झालेले आहेत? त्यांची आता तब्येत कशी आहे, काय आहे? देखिए, सॉरी, 33 लोगों को, देखिए 33 लोगों को जो मारा गया था, उनको जो है, और महिलाओं को भी मारा है उन्होंने। तो और 400 लोगों को उन लोगों ने जेल में बंद कर दिया था। 8 किती आंदोलक आले पूर्ण महाराष्ट्र राज्यातून? सध्या आता किती हजर आहेत एकूण? महाराष्ट्र में कितने लोग हैं? यहाँ पे कितने हैं? 8,000। कल तो देखिए 11,000 के लगभग लोग थे, और अभी है यहाँ पे, और अभी भी आ रहे हैं लोग फिर से। कुछ रेलवे स्टेशन पे रुके हुए हैं, कुछ कहीं पे रुके हुए हैं ऐसे, और फिर से आ रहे हैं। 10 बजे 10 वाजता जी मीटिंग होईल, तर तुम्ही इथंच त्याचा जो तोडगा आहे तो काढणार का? तुम्हाला जर म्हटलं की मुंबईला चला मुख्यमंत्र्यांना भेटायला शिष्टमंडळ, तर तुम्ही मुंबईला जाणार का? तुम्हाला इथंच निर्णय हवाय? नहीं, हम लोग बॉम्बे नहीं जाने वाले, सीएम से मिलने नहीं जाना है। वो भी इसलिए कि ना, हम मतलब देखिए, अभी हम चल के भी नहीं जा सकते ज्यादा, क्योंकि हमारे कुछ लोगों को लग गया है कि हम अगर चल के कैसे जाएं फिर उनके साथ में। और अभी इतनी तकलीफ में है, तो 33 लोग हैं, उनको हम नहीं छोड़ सकते। हम यहीं पे, मतलब हमें चाहिए वो यहाँ पर आए, हमें जीआर लेकर आए साथ में। जीआर लेकर चर्चा नको, तुम्हाला निर्णय चर्चा नहीं चाहिए। मला सगळं जे अपंग कल्याण आयुक्त आहेत बालाजी मंजुळे, त्यांची पण बदली झालेली आहे। त्याला ती एक मागणी आहे, त्यांची बदली करू नये। त्यामुळे अपंग आयुक्त सध्या कोण आहे ते आलेत का चर्चेला?
ट्रांसफर नहीं होना चाहिए। तो वो यही कह रहे कि उनका ट्रांसफर नहीं होना चाहिए, नहीं होना चाहिए। हमने देखा वो खुद एक डिसेबल है और वो अच्छे से काम कर रहे थे, पिछले 2 महीने में ही वो अच्छे से काम कर रहे थे। तो अभी शायद गवर्नमेंट को लगा रहेगा ये अच्छा काम कर रहे हैं, इसलिए उनका ट्रांसफर कर रहे हैं। हमने ये ऑब्जर्व किया 2 महीनों के अंदर। स्वतः ते दिव्यांग असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या वेदना ते समजून घेतायत आणि त्यांची जी बदली आहे ती होऊ नये, तो उनकी बदली नहीं हो। सेंट्रल गवर्नमेंट का अधिनियम है 2016 में, जो IAS ऑफिसर वो हैंडीकैप है, उनको ज्यादा जानकारी है, वो ऑफिस में रह सकता है, लेकिन ट्रांसफर उससे पहले जो हैंडीकैप ऑफिसर था ही नहीं, तो आज जो आया है वंदित पंचनो से आज पहली बार आया, उनका ट्रांसफर 2 महीने में करवा दिया, लेकिन वो आने के वो हैंडीकैप अभी कौन है या वो जो पद है वो रिक्त है? अभी कोई नहीं है ना, अभी कोई नहीं है। इससे पहले बालाजी मंजूरा आने के पहले 2 महीने सीट खाली थी, अभी भी खाली है उनका ट्रांसफर होने के बाद? खाली हो गई, अभी कोई नहीं है। म्हणजे तुमचं कोणी ऐकूच घेऊ शकत नाही, मतलब कोई है नहीं आपका कोई सुनने वाला? नहीं है। हाँ, यहाँ पर अभी कोई भी नहीं है जो हमारा सुनने वाला है। यहाँ कमिश्नर ही नहीं है, तो कमिश्नर नहीं है। कमिश्नर भी तो नहीं है ना। अब कल से हम लोग आए हैं, कोई गवर्नमेंट के यहाँ पे लोग नहीं आए हुए हैं। अब हम लोगों को कल जब यहाँ पर आए तो हमें पता चला कि उनका ट्रांसफर भी नंदुरबार किया गया हुआ है। अब हमें इतना नॉलेज भी नहीं है क्योंकि हम सुन नहीं सकते। करेक्ट, सही बात। आपण जर बघितलं तर अत्यंत असंवेदनशीलपणे सरकार हो. वागतंय, कारण या ठिकाणी जर बघितलं तर हे सगळे बांधव रात्रभर इथंच आहेत, फक्त पाण्यावरती आहेत. त्यांनी नकार दिलेला आहे, त्यांना जेवण किंवा इतर खाद्यपदार्थ ऑफर केले होते, परंतु त्यांनी नाही घेतलेले. इथंच ते झोपलेले आहेत आणि जवळपास काल 7 ते 8 हजार होते, आता कुठं कुठं गेलेले आहेत पुणे स्टेशनला किंवा परिसरामध्ये. आणि रात्री 3 वाजता दिलीप कांबळे आले, मात्र त्यांच्याबरोबर इंटरप्रिटर नसल्यामुळं या विद्यार्थ्यांची चर्चा झालेली नाही, थट्टा उडवलेली आहे. त्यांना असं वाटतं की असंवेदनशीलपणा आहे मंत्र्यांचा, त्यांनी तयारीने यायला पाहिजे होतं. दुसरी एक महत्वाची जी इन्फॉर्मेशन पुढे ते स्वाती की अपंग कल्याण आयुक्त हे पदच रिकाम आहे, हे पदच 2 महिने झालं रिकाम आहे. आणि पहिल्यांदा त्या पदावरती बालाजी मंजुळे या दिव्यांग व्यक्तीला बसवलं होतं. ते योग्य होतं, कारण तो त्यांच्या प्रश्न तेच समजू शकत होते, परंतु धडधाकड व्यक्तीला हे समजणार नाहीत. पण त्यांचीही बदली झालेली आहे. त्यामुळे एक मुख्य मागणी अशी आहे की आमच्या भावना समजणारा आमच्यातलाच जो बांधव आहे तोच असावा, आणि केंद्र सरकारचा अधिनियम आहे असा दावाही आहे. त्यामुळे हे पद जे आहे ते दिव्यांगांसाठीच आहे आणि त्याच्यावरती दिव्यांग व्यक्तीच पाहिजे, जी आता नाही आहे. त्यामुळे कमिशनर नाही, मंत्री येतात त्यांच्याबरोबर इंटरप्रिटर नाही. आम्ही काय चर्चा करणार तेवढा. आणि मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मुंबईला जायला नकार दिलेला यांनी. त्यांचं म्हणणं आहे की इथंच निर्णय घ्या, चर्चा करू नका. आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा GR काढा. त्याचा 10 वाजता दिलीप कांबळे जेव्हा पुन्हा येतील तेव्हा ते खरोखर या मुलांचं समाधान करू शकतायत का, त्यांच्या निर्णयांचा GR काढतायत का? कारण चर्चेमध्ये ह्यांना रस नाहीये. त्यांचं म्हणणं की अनेक वर्ष आम्ही चर्चा करतोय आणि सरकारच बधीर आहे, सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचत नाहीये. त्यामुळे आता चर्चा नको, आम्हाला तोडगा हवा, निर्णय हवा. आमच्या निर्णयाचा GR इथंच होणार असेल तर आम्ही हे करू, नाहीतर आम्ही इथंच बसू, इथंच बसून ठिय्या आंदोलन आम्ही करू, इथून आम्ही हलणार नाही. अगदी अद्वैत, चर्चा नको, तोडगा हवा. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेतं त्या राज्य सरकारच्या भूमिकेकडेच आता आपलं लक्ष राहणार आहे. क्षणाक्षणाची अशीच अपडेट थेट पुण्यातून आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.